अकोला तालुक्यातील अनेक गावांना 84 खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अकोला तालुक्यातील 84 खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या 10 पेक्षा अधिक गावांमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। गेल्या 20 ते 30 दिवसांपासून नियमित पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। यावेळी आंदोलक ग्रामस्थांनी संबंधित अभियंत्यांना नळ पाईप, माठ आणि बांगड्या देत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसल्याने नदी आणि तलावातील गढूळ पाणी वापरावे लागत आहे, अशी व्यथा ग्रामस्थांनी मांडली। या आंदोलनात दहीहंडा, गणोरी, हिंगणी, वडदखुर्द, रोहना, ब्रह्मपुरी, काटीपाटी आणि दोनवडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा सुरू केली असली तरी अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाळ दातकर यांनी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले। पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा, अन्यथा गावकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला। दरवर्षी हेच परिस्थिती आहे। आज आमच्या गावाचे नळाचा दिवस होता। 55 लिटर पाणी आलं पाहिजे माझ्या घरी, फक्त बस नळ बंद झाले। याच्याबद्दल अधिक काय बोलायचं लोकांसाठी? दरवर्षी येतो आम्ही इथं भूकंप हे करायला, संप करायला, पण दरवर्षी काही काही करत नाही। हो बोलतात, बस करत काही नाही। त्याच्याबद्दल काही नाही बोलू शकत नाही। पाणी काय विकत घ्यावं लागतं? पाणी विकत भेटलं तर पाहिजे ना। विकत घ्यावं कुठलं? मग भेटलंच नाही तर नदीचं पाणी आहे तर दूषित आहे। 84 खेडी पाणी पुरवठा योजना, जी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चालवते, या योजनेत अकोटपर्यंत यांच्या फिल्टर प्लॅन्टपर्यंत मुबलक पाणी असताना अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे या 84 गावातले जे शेवटचे गाव आहेत, जवळपास 14-15 गाव आहेत की ज्या गावांना सतत पिण्याच्या पाण्याची अडचण असते। या बाबतीत वारंवार कार्यकारी अभियंता असतील, उपअभियंता असतील यांना सांगितलं, परंतु यांनी कोणतीच उपाययोजना केली नाही। या योजनेच्या दुरुस्तीसाठी निधी आलेला आहे। 4 वर्ष झाले याचे कामाचे कार्यारंभ आदेश होऊन त्यानंतर सुद्धा अजूनही ते कामं पूर्ण झाले नाहीत। मग याच्यातले हे कामं करत असताना यांनी जर योजनेचं नियोजन व्यवस्थित केलं, या गावांचं व्यवस्थित नियोजन केलं, तर निश्चितपणे प्रत्येक गावाला 1 दिवसाआड 2 दिवसाआड पाणी मिळू शकते। परंतु अधिकाऱ्यांना या पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात काही देणं घेणं नाही, म्हणून या ग्रामीण भागातले लोक आज पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत। आज लग्न सराईचे दिवस आहेत। कालच उपअभियंत्यांना त्यांच्या कर्मचाऱ्याला फोन केला की लोक लाखानं लग्नात खर्च करतात, त्यांनी पाणी विकत घ्यावं। या अभियंत्यांना लाज वाटायला पाहिजे की एक शेतमजुराच्या घरचं लग्न होतं, पाणी जर मिळत असेल तर तो पाणी कॅनं विकत आणू शकेल, परंतु पाणी त्या भागात मिळतच नाही तर तो पाणी विकत कुठून आणणार? यांची नैतिक जबाबदारी नाही की त्या भागातल्या लोकांना पिण्याचं पाणी भेटलं पाहिजे। त्या लोकांच्या घरात सुखात दुःखात पाणीसुद्धा आपण त्यांना दिलं पाहिजे, परंतु अधिकारी याच्यासाठी कधी आले नाहीत। कार्यकारी अभियंता असतील, उपअभियंता असतील, यांनी या 84 गावांमध्ये कधी व्हिजिट केली नाही। यांनी जर प्रत्यक्ष दौरे जर केले तर निश्चितपणे हा पाण्याचा प्रश्न सुटू शकते। म्हणून ही मानवनिर्मित पाणी टंचाई दूर झाली पाहिजे आणि तिसऱ्या दिवशी या गावातल्या लोकांना पाणी भेटलं पाहिजे, ही प्रमुख मागणी आमची आहे। अधिकाऱ्यांचं म्हणणं आम्ही नियोजन करू। मी वर्षभर झाले यांना सांगून राहिलो की आपण याच्या संदर्भातलं नियोजन करा, परंतु जेव्हा जेव्हा आपण इथं येतो तेव्हा सांगतात की आम्ही नियोजन करू राहिलो, 2 दिवसात सुधारणा करू। दरवर्षी हीच परिस्थिती